गणेश उत्सव झाला, आता नवरात्री उत्सव येणार आहे. पण गणेश उत्सवच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी जे डीजे वाजले, जे लेझर शो झाले, त्याच्यावरती कुठे ना कुठे आक्षेप घेण्यात येत आहे. का बरं आक्षेप घेण्यात येत आहे? जे PIL फाईल करणार आहे म्हणजे जनहित याचिका जे दाखल करणार आहेत सुनील माने आपल्यासोबत आहे, संदीप खेर्डेकर दोघंही भाजपाचे आहे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गुटचे शांतीलाल सुरतवाला आहे. शांती पाहिजे तिघांनाही. सुनील, तुम्ही सांगा की तुम्ही ही PIL फाईल करत आहात, का वाटलं तुम्हाला आता? मी फक्त दोन गोष्टी मला असं वाटतं की स्पष्ट करायला पाहिजे. माझं कॅटलिस्ट फाउंडेशनच्या वतीने मी याचिका दाखल करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे मी कुठल्याही धर्माच्या, जातीच्या, उत्सवाच्या आणि त्याच्यातल्या जल्लोषाच्या विरोधात नाही. विरोध कुठल्या गोष्टीला आहे? 2004ला मी ज्यावेळेस याच्यावर लेख लिहिला एक पत्रकार म्हणून, तर DJ हा प्रकार खूप घाणेरडा होणार आहे, लोकांना त्याचा त्रास होणार आहे, तर ते वाढलं आहे 20 वर्षात. तर हे कमी झालं पाहिजे, या दृष्टीने काय करता येईल? तर आता DJचं स्वरूप आणखी घातक झालं आहे. त्यात लेझर नावाची नवीन आणखी एक वाईट गोष्ट त्यात आली. लोकांचं जगणं सुसह्य करणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. प्रशासनाचं, राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक असतील, आपण पत्रकार असू, समस्या मांडतो, प्रश्न मांडतो. या प्रश्न सुटायच्या ऐवजी जर चिघळत असतील, लोक दिवसेंदिवस त्यातनं जायबंदी होणे मरणे अशा स्वरूपाच्या जर गोष्टी होत असेल, तर आपण घातक वळण देतो आहे सगळ्या गोष्टींना. मी बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातनं जे आवाहन केलं त्याला राज्यभरातून बाबासाहेबांना मानणारे जनता उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला की पुस्तक, ज्ञान ह्या स्वरूपाच्या गोष्टी जे बाबासाहेब ज्ञानाचं प्रतीक आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानातून सगळ्यात अख्ख्या जनतेला पुढं नेलं आणि समाजाला एक वेगळी दिशा दाखवली. त्या दृष्टिकोनातनं जयंतीच्या दृष्टी काय करता येऊ शकतं? जल्लोष करा, नाचा, पण त्याची काय मर्यादित प्रमाण आहे. तुम्ही DJला जर 10 लाख रुपये खर्च करून करणार असू तर ते नाही मान्य होणार लोकांना, आणि आता करायला नाही पाहिजे असं ह्या स्वरूपात गेलं आहे. कारण आमचे शैक्षणिक, आरोग्याचे वेगवेगळे प्रश्न, रोजगाराचे खूप आव असून आहेत, पुढच्या काळात अजून वाढणार आहेत. कारण लोकांसाठी नोकऱ्यांचं प्रमाण कमी झालं आहे, शिक्षणाच्या संधी कमी होत आहेत. ह्या दृष्टिकोनातनं काम करणं आवश्यक आहे, त्याची चर्चा करायला पाहिजे. तर आपण एक दिवस नाचून उत्साहात, उल्हासात आणि खूप जोशात करा, पण त्याच्यात जर विकृत स्वरूप एखादं मंडळ करतंय, 10 साऊंड लावते म्हणून मी 20 साऊंड लावून असं करणार, तर ही स्पर्धा आपल्याला कुठंच घेऊन जाणार नाही, आपल्याला काही त्याचा उपयोग होणार नाही. आणि चांगल्या पद्धतीने करायचं म्हणून मी ती केलं आहे. आता याचिका दाखल करण्याचा भाग एवढाच आहे की ह्या स्वरूपाचे जे साऊंड सिस्टीम्स आहेत, लेझर आहेत, त्याचं मॅन्युफॅक्चरिंगवर पहिल्यांदा बंदी आणली पाहिजे. अशा स्वरूपाचे घातक गोष्टी रस्त्यावर येऊन सार्वजनिक ठिकाणी जर वापरल्या जात असतील तर याच्यासारखं समाज घातक करणाऱ्या गोष्ट दुसरी नाही असं मला वाटतं. लोकांची शांतता भंग होती. आजारी माणूस म्हणजे मला लक्ष्मी रोड आणि सदाशिव पेठेतनं पण फोन आले ज्यावेळेस मी हा प्रश्न उपस्थित केला की आम्हाला आमचं जगणं असह्य होतं, कारण ह्याचं तीव्रता, त्यांना वर्षानुवर्ष चांगल्या पद्धतीने मिरवणुका होतात, आवडतंही, पण याची तीव्रता आत्ता जी झाली ती त्यांना त्यांच्या घरात राहायला परवानगी देत नाही अशा स्वरूपाची. तर हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. मी प्रशासनाशी बोललो आहे, सरकारशी बोलणार आहे, कोर्टातही जाणार आहे आणि लोकांचं प्रबोधन पण करणार आहे. सगळ्या पातळीवर सगळे मिळून प्रयत्न करू आणि यातनंही चांगलं निघेल असा मला पूर्ण विश्वास आहे. संदीपजी, तुम्ही काय सांगाल? आता नवरात्र उत्सव येणार आहे, तिथे सुद्धा DJ मोठ्या प्रमाणात वाजेल, पारंपरिक वाद्य तर वाजले, पण कुठंतरी हे जे उल्लंघन होते आहे, कारवाया होत आहे, पोलिसकडनं पण कारवाई होत आहे, मग आता याची काही काय बदल होईल? मला वाटतं की शांतता केवळ आम्हाला हवी असं नाही, तर संपूर्ण पुणेकरांना, महाराष्ट्रातल्या जनतेला शांतता हवी आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे दिशानिर्देश घालून दिले आहेत की ज्याच्यामध्ये 55 डेसिबलच्या वर साऊंड जाऊ नये अशा प्रकारचे आदेश आहेत, त्याच्यावरती निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये सर्व घटकांनी, मी या ठिकाणी सर्व घटक यासाठी म्हणतो कारण केवळ पोलिसांच्या माध्यमातून हे होणार नाही. न्यायालयामध्ये आमचे भीमसैनिक, माझे प्रिय मित्र सुनील माने जात आहेत, अंकुशांना काकडे जात आहेत. या सर्वांचं तर मी अभिनंदन करेन की त्यांनी जनतेची नस ओळखली, लोकांना काय हवं ते ओळखलं, पण त्याचबरोबर लोकशिक्षणसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जसं सुनीलजींनी सांगितलं तसं मी यावर्षी ठरवलं होतं की मी कुठल्याही नवरात्राच्या तोरण मिरवणुकीला पैसे देणार नाही. केवळ शेवटच्या मिरवणुकीसाठी जे पैसे मागायला येतात त्यांना देणार नाही, ज्यांच्या अहवाल नाही त्यांना पैसे देणार नाही, आणि त्याचबरोबर मी यावर्षी ज्यांचं खातं नाही अशा मंडळांना पैसे देणार नाही. हा कदाचित राजकीय कार्यकर्त्यासाठी आत्मघातकी निर्णय असेल, पण आम्ही तो निर्णय घेतला. असे निर्णय येणाऱ्या काळामध्ये सर्वांना एकत्र येऊन घ्यावे लागतील. लेझर बीमसारख्या घातक नेत्रदोष उत्पन्न करणाऱ्या गोष्टीवर तर बंदी आणावीच लागेल, पण आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या ज्या साऊंड्स आहेत त्या साऊंडवर सुद्धा पोलिसांनी आत्तापासून बंदी आणावी. मला असं वाटतं की पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी नवरात्र उत्सव डोळ्यापुढे ठेवून
तातडीनं सर्व साऊंडवाल्यांची बैठक घ्यावी आणि त्यांना हे सांगावं की जर तुमच्या साऊंडचा आवाज 55 डेसिबलच्या पुढे गेला तर केवळ आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू असं नाही, तर तुमचं सर्व साहित्य जप्त करू. बाप्पाला डीजेच्या सोबत जे हॉलिवूड आणि टॉलिवूडचे गाणे वाजतात त्याची किती आवश्यकता आहे? बाप्पाला प्रार्थना आणि धार्मिक गीतं आवश्यक आहे की ज्या प्रकारे त्याच्यावरती लोक नाचतात आणि सैरावैरा नाचतात, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की हे केवळ आपण बाप्पा बाप्पा करू नये. आत्ता नुकत्याच झालेल्या पैगंबर जयंतीमध्ये सुद्धा अशाच प्रकारची गाणी वाजली, अशाच प्रकारचे डीजे होते, डॉल्बी होते, सगळं होतं. त्यामुळं विकृती ही समाजाच्या सर्व स्तरांवर पोचलेली आहे आणि मला असं वाटतं की हे दूर व्हायला थोडासा वेळ लागेल. कारण भारतीय समाजमन हे राजकारण, क्रिकेट आणि चित्रपटाशी खूप घट्ट जोडलेलं आहे. सर्वांचं नातं घट्ट आहे. त्यामुळं गाणी सर्वांना आवडतात, फक्त ती कशा पद्धतीची असावी, त्याच्यामध्ये अश्लीलता असू नये किंवा त्या गाण्यांवर अश्लील हावभाव करताना यावेळेला मला अनेक भगिनीसुद्धा दिसल्या. ह्या सगळ्याला लोकपरिवर्तन, समाज परिवर्तन, मनपरिवर्तनातूनच आपण बदल घडवू शकू. कायद्याने हे होणार नाही. त्यामुळं कुठली वाजवावी ह्याला थोडासा काळ जाईल. पण आत्ता इमिजिएट आपण ज्याला ॲक्शन म्हणतो त्याच्यामध्ये आपण आवाजाच्या मर्यादेवर आणि लेझर बीमवर निश्चितपणानं बंधन आणू शकतो. सुरतवालाजी, तुम्ही काय सांगाल? बऱ्याच काळानंतर तुम्ही परत एकदा पॉलिटिक्समध्ये ॲक्टिव्ह झालेले आहात. निर्बंध कशावरती असले पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? संदीपजी, आपल्या बोलण्यावर निर्बंध आले ना तर निम्मे प्रश्न सुटतील. आपल्या बोलण्यावर निर्बंध आणा. आपण निर्बंध मुक्त सण साजरे करणार असं जेव्हा मोठा नेता बोलतो, कार्यकर्ता बोलतो निर्बंध पाहिजे. नाही, माझी तक्रार नाही. निर्बंध मुक्त म्हणजे स्वैरवर्तन नाही हो. हे किती वेळा मी माझ्या या सुशिक्षित सुजाण मित्रांना सांगू. निर्बंध मुक्ताचा अर्थ असा होता की कोरोना काळामध्ये जी बंधनं होती, 2-2.5 वर्ष नागरिक पिचलेले होते, त्या नागरिकांनी आता चांगल्या पद्धतीनं उत्सव साजरा करावा. आता जो तो त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याचा अर्थ घेतो, याला आपण काही करू शकत नाही. जखमी झाले त्याच्यावरती आक्षेप आहे का? मृत्यू झाले त्याच्यावरती तुमचा आक्षेप आहे का? अहो, का असणार नाही मला सांगा ना. मी माझ्या 8वी-9वी पासून नागरिकशास्त्र शिकलोय. माझ्या कुठल्याही वागण्याचा शेजारी उभं राहणाऱ्या माणसाला त्रास होऊ नये हे मला शाळेतून शिकवलेलं आहे. नेत्यांना शिकवायची गरज आहे. हेच मी तुम्हाला टावं फोडून सांगतोय की तुमच्या वागण्याने शहराचं वाटोळं होते, तर तसं वागू नका. तुम्ही निर्बंधमुक्त करून ठेवताय. मला हेच म्हणायचं आहे की आपण थोडं बोलायला आपल्या होठावर नियंत्रण आणलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य चुकलं का? पांडुरंग शास्त्री आठवलेंचं एक वाक्य चुकलं का? ह्यांची का वाक्य चुकायला लागलेली आहेत? करोना काळ आता त्याला मलम लावायचा, गुन्हा करायला लावायचा, जा कोर्टात म्हणायचं. म्हणजे लोकांनी कोर्टातच जाऊन प्रश्न सोडवायचे, तर राज्यकर्ते कशाला पाहिजे? माझी विनंती अशी आहे की हात जोडून विनंती आहे, कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी समाजाला विघातक अशी विधानं करू नये. हिंदूंचे सण निर्बंध मुक्त करून टाकले, त्याचे दुष्परिणाम काय करताय तुम्ही? काय मागापासून हिंदू करताय सुरतवालाजी? अहो, सर्व सण निर्बंध मुक्त झाले. पैगंबर जयंती दिसली नाही का तुम्हाला? स्वतःला गांधींचे भक्त म्हणवता आम्ही तुमच्यापेक्षा जास्त गांधीवादी आहोत. ही काय पद्धत आहे का? मगापासून आपलं हिंदू धर्माला चेपायचं, हिंदू उत्सवांना चेपायचं. अहो, तुमच्या धमक येतं, बोला ना पैगंबर जयंतीबद्दल. त्याबद्दल नाही बोलणार तुम्ही. सोयीस्करपणे बोलणं आणि एका चांगल्या विषयाचं वाटोळं करू नका. हा सामाजिक प्रश्न आहे आणि हा सामाजिक प्रश्न जर मिटवायचा असेल तर कुठल्या धर्माच्या पलीकडे गेलं पाहिजे, जातीच्या पलीकडे गेलं पाहिजे, उत्सवांच्या पलीकडे गेलं पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन पुणेकरांच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं हे विकृतीचं भूत उतरवलं पाहिजे. या डॉल्बी साऊंडचा आवाज कमी केला पाहिजे, लेझर बीमवर बंदी आणली पाहिजे. तो असं बोलला, तो तसं बोलला, लहान मुलं भांडतात. आता आपण सगळेजण वयानं वाढलो आहोत, थोडंसं मॅच्युरिटी दाखवली पाहिजे आणि एकत्र येऊन या विषयाला आता तडीस नेलं पाहिजे. सहमत आहात? नाही ना हो. निर्बंधमुक्त हिंदूंचे सण हे वाक्य माझं नाही आहे हो. फडणवीस साहेबांचं, यांनी त्यांना सांगावं ना की सगळ्या धर्मासाठी केले. ते बोलताना असंच बोलले, आजपासून सगळे हिंदू सण धर्ममुक्त केलेले आहेत. ह्यांना इतका पोळका वाटतो ना, ह्यांना असं वाटतं ना निर्बंध मुक्त केले. निर्बंधमुक्त केले ना, करायला नाही ना पाहिजे. साऊंड सिस्टीमवर निर्बंध पाहिजे, सणावर निर्बंध नाही. हे लोक काय माहिती का, फसवण्यात एक नंबर आहेत.
जसं सणाचं नाव जातीमध्ये भांडणं लावून सणाचं नाव राज्य घेतात. करायचं, माझं ऐका ना राव. आयुष्य माझं ऐका ना. भांडणं लावण्यात माझं गेलं. ऐका. आता धर्माधर्मात भांडणं लावायची कशासाठी? माझं ऐका ना. चांगला विषय चाललेला आहे. अंकुशांना काकडे, अरविंद शिंदे, संजय मोरे, याबरोबर आमचे साईनाथ बाबर, आमचे सुनील माने, धीरजजी घाटे, सर्व पक्षाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलंय की निर्बंध असावेत. डॉल्बी साऊंडला एका विशिष्ट आवाजाच्या मर्यादेच्या पलीकडे जाऊ नये. लेझर बीवर बंदी आणावी. तेवढ्या पुरतं बोला ना. नको तो विषय इकडे तिकडे भरकटवून हे कशासाठी नको त्या लोकांचे हात बळकट करतायत? इथे बघा सगळे पक्ष मिळून एक आवाज इथे उचलत आहेत की आवाजावरती कुठेतरी निर्बंध व्हायला पाहिजे, कुठेतरी अंतर आहे, कुठेतरी दुजाभाव आहे. पण नेत्यांनी तसं बोललं पाहिजे, पण नेत्यांनी तसं वागलं पाहिजे. एक मोठी गोष्ट इथे होते आहे की जे समाजामध्ये शांतता यावी यासाठी हे पाऊल सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी इथे उचललेलं दिसत आहे. शांतीलालजी इथे आहेत आणि त्यांना सुद्धा शांत व्हा असं आव्हान इथं संदीपजींनी केलं आहे. कॅमेरा गोपाल हरणेसह पंकज खेडकर, पुणे, मुंबई तक.